आपण पुण्यश्लोक म्हणून ओळखल्या जाणारे एका महान राणीच्या जीवनात प्रवेश करतोय। देवी अहिल्याबाई होळकरांनी भगवान शंकरावर अपार श्रद्धा आणि लोकसेवेची भावना ठेवून राज्यकारभार केला। त्यांनी केदारनाथापासून ते रामेश्वरपर्यंत अनेक पवित्र स्थळे पुन्हा उभारली, मंदिरे, घाट, यात्रेकरूंकरिता धर्मशाळा बांधल्या। अहिल्याबाईंनी त्यांची दौलत आणि जहागीर शिवार्पण केली। सन 1785 मध्ये त्यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या पवित्र जागेत आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन पुन्हा जागवले। महाशिवरात्रीला सर्व ज्योतिर्लिंगावर गंगाजल पोहोचावे त्यासाठी त्यांनी खास व्यवस्था केली। त्यांच्या काळात चलनात आलेल्या नाण्यांवर शिवलिंग कोरलेले असे। शासकीय आदेशाची सुरुवात श्री शंकर आदेश या नावाने होत असे। 1774 साली खंडेराव होळकर युद्धात वीरमरण पावले। अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला, पण मल्हाररावांनी त्यांना थांबवलं। त्यांनी म्हटलं, तू माझी सून नाही, तू माझी चिरंजीव आहेस, पुत्रासमान आहेस। त्यांनी अहिल्याबाईंना दरबारात स्थान दिलं आणि राजाची दरबारी सोपवली। इथून एका राणीचा इतिहास घडायला सुरुवात झाली। राज्य करणं ही एक गोष्ट आहे, पण समजूतदारपणे आणि मुत्सद्दीपणे राज्यकारभार करणं ही एक कला आहे। मल्हाररावांनी लवकरच अहिल्याबाईंच्या बुद्धिमत्तेची दखल घेतली। त्यांनी त्यांना प्रशासन शिकवली। लवकरच अहिल्याबाईंच्या नावावरून शासकीय आदेश निघू लागले। पत्रव्यवहार, निर्णय आणि सुधारणा सगळीकडे राणीचा आवाज उमटू लागला। त्या काळात जेव्हा शासकीय पत्रव्यवहार चुकीच्या हाती जाण्याची भीती होती, तेव्हा देवी अहिल्याबाईंनी उपाय शोधला। त्यांनी स्वतःची टपाल सेवा सुरू केली। 1783 मध्ये महेश्वर ते पुणे असा विशेष टपाल मार्ग सुरू केला, जलद, सुरक्षित आणि फक्त त्यांच्या प्रशासनासाठी समर्पित। हे केवळ एक पत्रसेवा नव्हती, तर विश्वासाची एक दोरी होती, जी राजधानीला मराठा साम्राज्याच्या मध्यशी जोडत होती। अहिल्याबाईंचं मन नेहमीच त्यांच्या प्रजेकरता धडपडत असे। त्यांच्या काळात रस्ते, धर्मशाळा, घाट, छत्र्या आणि मंदिरे बांधली गेली। त्यांनी महेश्वरी साड्यांची परंपरा जपली, शिक्षण आणि कला यांना प्रोत्साहन दिलं आणि एक शिस्तबद्ध सैन्य देखील उभारलं। देवी अहिल्याबाईच्या आश्रयाखाली महेश्वराच्या शांत गल्ल्यांमध्ये खडखडाट करत हातमाग चालायचे। त्यांनी विणकरांना प्रोत्साहन दिलं आणि महेश्वरी साडीची परंपरा सुरू झाली। या साडीचे वैशिष्ट्य त्यांच्या सीमेवरील नक्षी व बारीक कापडात आहे। ही साडी आजही परिधान केली जाते आणि प्रत्येक धाग्यात अहिल्याबाईंचा वारसा विणलेला आहे।